आज माझ्या बाळाने एकदम सभ्यपणाचं काम केलंय, ते म्हणजे स्वतः माझ्या हातात ती छोटी कात्री आणून दिली, ज्याच्याने मी त्याचे नेल्स कट करते. आणि माझ्या हातात ती कात्री दिल्यानंतर हातही पुढे करत होता की मला नेल्स कट करून दे. असे दिवस जर रोज आले ना, मला कधीच अवयूचा त्रास होणार नाही. तसं मला त्याचा त्रास नाहीये, पण कधी कधी ना अति त्रास देतो, म्हणजे नेल्स कट करायला, हेअर्स कट करायला. सो त्यासाठीच म्हणून मी बोलली चला असं सकाळी सकाळी मस्त असा पास्ता बनवला होता ब्रेकफास्टसाठी, एकदम देसी तडका देऊन. तुम्ही पण असंच बनवता का मला नक्की सांगा. मी भरपूर यात व्हेजिटेबल्स टाकायचा प्रयत्न केलाय, कांदा, टमॅटो, पटॅटो, सोबतच गाजर पण घातलाय, शिमला मिर्च पण घालायची इच्छा होती, पण प्रीतमला ते आवडत नाही आणि अविही खायला थोडासा नखरे करतो, म्हणून ते नाही घातलं. त्याला 5 मिनिटं परत सगळं घातल्यानंतर ना शिजू दिलं, कारण ते सगळे जे फ्लेवर्स आहे खूप छान एनहान्स होतात. चला माझी आंघोळ झाली आहे छान. आता मी केस आवरायला घेतलं, म्हटलं चला व्हिडिओ पण स्टार्ट करूया. तसं तर तुम्ही थोडेफार क्लिप्स माझे बघितलेच असेल. असं झालं असं की सकाळी छान मी ब्रेकफास्ट बनवला होता. आज मी बनवलं होतं पास्ता. आपला जो फोडणीचा पास्ता असतो ना, तोच मी केला होता. ॲक्च्युली पास्ताची जी प्रॉपर पद्धत आहे ती वेगळी आहे, पण मला असाच आवडतो. आणि हेल्दी व्हर्जन ऑफ पास्ता पण आपण याला म्हणू शकतो. तसं तर पास्ता मैद्याचा असतो आणि नॉट फॉर गुड फॉर हेल्थ, बट ठीक आहे, कधीतरी चालतं. झालं असं आहे की माझं किचनमधलं ऑलमोस्ट 60-70% सामान संपलं आहे. मला त्यांना सांगायचं आहे, मी त्यांना सांगितलं पण आहे, पण ते बोलले 2 दिवस. नॉर्मली ते लगेच 1-2 तासात आणून देते, पण आज ते मला बोलले आणून देतील. आणि ते मला बोलले की लिस्ट परत पाठवा, त्यांच्याकडनं कुठेतरी मिस झाली आहे म्हणून काल. सो आता मला परत त्यांना लिस्ट पाठवायची आहे, ते येतील. सो बऱ्याच गोष्टी घरी नाही आहे, भाज्या वगैरे थोड्या फारच आहे. सो आज जाऊन मला सगळं घेऊन यायचं आहे. आणखी पण आज दिवसभरात काय काय होते तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास तुम्हाला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अव्यू डान्स करते, त्याला थोडी थंडी वाटत होती आणि मला ना थोडा गरम वाटला तो आज. म्हणजे उठल्यावर तर मी म्हटलं की ठीक आहे, आज आपण त्याची आंघोळ स्किप करूया, फक्त त्याला गरम पाण्याने असं हातपाय वगैरे छान वॉश करून देऊ. सो असं काहीच आहे. चला तर मी ना लसूण संपला आहे आणि मला ना ज्या पण भाज्या आज बनवायच्या होत्या, दोन्ही पण लसूण बेस्ड भाज्या होत्या. तर मी म्हटलं यार आता काय करू. फ्लिपकार्टवरनं मागवायचं म्हटलं तरी पण ते 10 मिनिटाची डिलिव्हरी म्हणतात, पण त्याला अर्धा तास आरामात लागतो. आणि ऑब्व्हियसली दे आर ह्युमन बिंग्स, त्यांना पण वेळ लागतो. आपण 10 मिनिटं म्हणतो की लगेच ते येऊ शकत नाही. सो असं आहे, म्हटलं जाऊ दे. आता मी ना मेथीच्या दाण्याची पराठे करणार आहे. म्हणजे मेथीच्या दाण्याचे पराठे म्हणा किंवा आपली पोळी जी असते ना, त्यात काहीतरी ट्विस्ट अँड टर्न करणार आहे. म्हणजे ते तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता, डायरेक्ट पण खाऊ शकता, भाजीची गरज पडत नाही. आणि सोबतच फोडणीचं वरण आणि भात असं मी बनवणार आहे. सो फोडणीचं वरण आणि भात म्हणजे वरण भाताचा कुकर मी जस्ट लावला आहे. आणि आता मी जी रेसिपी करणार आहे ती तुमच्याशी पण शेअर करणार आहे. ते बघा कालपासून ना कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि असं काहीचं पाणी साठलंय थोडं खाली. अव्यू तुला सगळ्या गोष्टी माझे हात पुरवून घेतोस, नाही घ्यायचं, असू दे. चलो चल चल. कशाला पाहिजे तुला? नाही मिळणार, सगळ्या गोष्टी लागतात तुला. हे इथे पसारा करून ठेवलं सगळं, कशाला पाहिजे तुला ह्या सगळ्या गोष्टी? चला तर मी आली आहे किचनमध्ये आणि मला नाही माहिती हे पाणी का पडतंय आज. म्हणजे थोडं पडतं, आज खूप पडलंय. आणि मी चुकून ना 1200वर ठेवून गेलेली. आता मी 600 केलं. सिट्या तसं झालं नाही आहे, भात जायला नको. आज मला कुकर पण वॉश करायचं आहे, थोडा खराब झालाय. चला तर मी तुम्हाला सांगत होती त्याप्रमाणे सांगते. 1 मिनिट, मला स्वयंपाक तर करू दे. तू कसं मध्ये मध्ये येतो अव्यू? मी कसं स्वयंपाक करायचं बाळ? मला इथे उभं राहायचंय, मला इथे काम आहे. तू इथे उभं काय आहेस? तू जा बाहेर खेळ. तुला मखाना दिला, तू असं का फेकतोस रे सतत अव्यू? चल खा मखाने. असंच आहे पोराचं. तर मी ना इथे बघा 1 चमचे भरून अशी मेथी घेतली आहे. ही भाजून घेऊ शकता तुम्ही. आता मी भाजली नाही आहे, म्हणजे थोडी भाजली होती, थोडी मिक्स केली. तर याचं ना आपल्याला पावडर करायचं आहे. आज अव्यूला काय झालं माहिती नाही, तो सतत पुढे करत होता आणि तसं तो नॉर्मली करतोच. पण आज मी त्याला टीव्ही लावून दिलं तरी सुद्धा त्याला आईच लागत होती, म्हणून मी त्याच्यासाठी पोमेग्रेनेट काढत होती. म्हटलं बाकी सगळं स्वयंपाक नंतर करते, पण एक कुठे बॅक ऑफ माइंड चाललं होतं की लवकर मला स्वयंपाक पण आवरायचं, कारण ऑलरेडी 1 वाजत आला होता आणि प्रीतमलाही भूक लागणार होती. पण अव्यूला आज काहीच खायचं नव्हतं, त्याला फक्त पोमेग्रेनेट आणि गावाच हवा होता. म्हणून मी त्याला पोमेग्रेनेट काढून दिलं, सगळे टॉईस त्याला खेळायला दिले. आणि बघा इथे शहाण्या बाळासारखं बसून छान असं
अंडी घालून त्याचा तो पोमेग्रेनेट एन्जॉय करतो. आणि आजकाल अव्यूला स्पूननी खूप छान खायला जमत आहे. अव्यूची इथे मस्ती मजा त्याची चालली होती. इथे माझ्या कुकरची पण छान अशा शिट्ट्या होत होत्या, म्हणजे लवकरात लवकर वरण भात पण इथे शिजून रेडी होता. आणि आता मला तयारी करायची होती ती म्हणजे पराठ्यांची. चला तर आता तुमच्याशी ती रेसिपी शेअर करते. सो सर्वात आधी ना माझा जो प्याला आहे त्याने मी 1 ते 1.5 ग्लास असं पीठ घेतलंय. जे आपलं गव्हाचं पीठ असते ना ते. माझं जे पीठ आहे ते खूप बारीक नसते, मी एकदम नॉर्मल असं बारीक करते. त्यानंतर यात मी 2 चमचे बेसन घातलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला नाही तर नाही. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, धनेपूड, जिरपूड हे सगळे मसाले घालायचे. थोडंसं काळा मसाला पण तुम्ही घाला, फ्लेवर छान येतो त्याने. आणि त्यानंतर तीळ आणि ओवा पण घाला आणि पाचन शक्ती छान असते. सो त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे मी. इन्स्टेड ऑफ कोथिंबीर तुम्ही मेथी पण घालू शकता. आणि त्यानंतर थोडंसं तेल यामध्ये मी घातलं आहे. आणि आपण जे बारीक केलेला पावडर होता ना मेथी दाण्याचा, तो यामध्ये मी मिक्स केला आहे. आता बघा हा सगळा पसारा आहे. एक रेसिपी शूट करायला किती स्ट्रगल करावं लागते हे बघू शकता तुम्ही. म्हणजे पटापट आपल्याला शूट करायचं असलं तर सगळं रेडी ठेवावं लागते आणि पटापट मग त्याच्या हिशोबाने शूट करताना टाकावं लागते. म्हटलं चला आपण जी मेन गोष्ट आहे तिथं दाखवतोच नेहमी, पण एक छोटंसं आपलं जे स्ट्रगल आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करावं. हे सगळं मी छान इथे हातानेच मिक्स करून घेतलंय. आणि त्यानंतर हवं तसं पाणी घालायचं आहे. एकदम नॉर्मल असं सॉफ्ट डो रेडी आपण इथे केला आहे बघा. आता याला 10 मिनिटं कमीत कमी रेस्टवर ठेवायचं. यात तुम्ही रवा पण घालू शकता थोडंसं. आणि त्याला फुलायला अर्धा तास वगैरे ठेवायचं, त्याने पण छान होतात पराठे. त्यानंतर आपण जसं पीठ म्हणजे नॉर्मली आपली चपाती बनवतो ना तशीच चपाती बनवून घ्यायची आहे. छान पातळ जाडसर, म्हणजे हलकीशी जाडसरच ठेवायची, खूप पातळ नाही करायची, कारण की याच्यामध्ये दाणे वगैरे असतात ना मेथीचे, तर ते एवढं बारीक छान नाही वाटत. सो बघा मीडियम साईजच्या मी इथे आपला पराठा जो आहे तो लाटून घेतला आहे. आणि त्यानंतर ना तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडतं ते लावून याला दोन्हीकडनं छान भाजून घ्यायचं आहे. आणि आपला पराठा रेडी आहे. विदाऊट भाजी तुम्ही हे खाऊ शकता, खूप छान लागते. पण जर तुम्ही दही किंवा लोणचं बरोबर खाल्लं तरी सुद्धा हा टेस्टला खूप छान वाटते. आणि सोबतच माझं वरण, गरमागरम वरण आणि भातही इथे रेडी आहे. प्रीतमला इथे जेवायला दिलं. त्यानंतर रवीला पण भरवलं, त्याला झोपवलं. तो झोपल्यानंतर माझं इतकं डोकं दुखत होतं आज, माहिती नाही का. तर मी थोडासा चहा माझ्यासाठी काळा बनवून घेतला. चला तर आता मी चहा एन्जॉय करते. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट इव्हिनिंगला भेटते. झालं असं की मी दुपारी एडिटिंग करत होती आणि एडिटिंग करता करता 4:30ला काहीतरी व्ह्यूर झोपला होता. तो रडायला लागला सडनली. मग मी त्याच्या जवळ गेली आणि त्याचं असं असते ना की तो मला असं कडक करून झोपतो. तो माझा हातच सोडायला तयार नव्हता. आणि तिथे माझे कमीत कमी 1-1.5 तास गेला, म्हणजे 5:30-6 पर्यंतचा वेळ तिथे गेला. मग थोड्या मी पण पॉवर नॅप वगैरे घेतली. आता उठली, सगळी भांडी आवरली. सगळ्यात पहिले तर खूप सारी भांडी जमा झाली होती, कारण ब्रेकफास्ट आणि लंचची भांडी जशीच्या तशीच होते. सो ते आवरले. आणि आता मी पटकन चहा घेते, नंतर मग देवाची पूजा करते. आणि आज गुरुवार आहे तर स्वामी समर्थांचं दर्शन करायला जायचं आहे. लास्ट गुरुवारी तुम्हाला आठवत असेल तो ब्लॉग, जेव्हा आम्ही बर्थडे पार्टीला गेलेलो तिथे गेलो तर त्या दिवशी दर्शन नाही झालं. मॉर्निंगला जायचं होतं त्या दिवशी पण शक्य नाही झालं, पाऊस होता. आणि असं काहीचं अधूनमधून होत असते. पहिल्यांदा असं झालंय की मला जमत होतं तरी मी गेली नाही, म्हणजे मला बाहेर जायचं होतं म्हणून. तर आता मला तिकडे जायचं आहे. आणि त्यानंतर आज आमचा डिनरचा प्लॅन पण बाहेर आहे. तर कुठे चाललो आहे, काय खाणार ते तर पुढेच तुम्हाला सांगणार आहे मी. चला आता मी चहा पिऊन घेते आणि त्यानंतर तुमच्याशी. मी चहा बिस्किट खात असेल तर रवीला सुद्धा ते हवंच असतं. आणि आजही त्याचं तसंच काहीसं चाललं होतं. माझ्याशी भांडून शेवटी एक बिस्किट त्याने घेतलाच. सो चला मी रेडी झाली आहे छान इथे. आता मी जाऊन येतो, म्हणजे जातो आणि येतो पण परत, कारण आधी दर्शन करणार आहे. मग तिथनंच आम्हाला डिनरसाठी बाहेर जायचं आहे. तर आमचं प्लॅन आहे मानका डोसा जायचं, बट लेट सी. दोघंही बाहेर वाट बघते, माझी पटकन जाते. भगवान दिसतं असं तर नाही. बरं, लाईट बंद करा. एक तरी असू दे ना बाबा, आल्या आल्या अंधार होईल ना. आल्यावर ना मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे आणि 3ही गोष्टी खूप महत्त्वाच्या माझ्यासाठी आहे. सांगते तुम्हाला, सांगते आल्यावर. सो वी आर रेडी टू गो. आणि आम्हाला 9:30च्या आधी घरी यायचं आहे, बिकॉज माझा योगा क्लास आहे, फेस योगा क्लास. आणि मला अजिबात मिस करायची इच्छा नाही. आणि आय थिंक तुम्हाला थोडंफार इफेक्ट दिसत असेल. काय रे प्रीतम, तुला दिसतंय का इफेक्ट माझ्या फेसवर? मला दिसतोय, मी कॉन्फिडंट आहे. दॅट्स इट. पाऊस असा नाही आहे पण वेदर छान आहे.
वेदर खूप मस्त आहे, म्हणजे थंड थंड वारा. आणि ॲक्च्युली ना आज पुण्यात थंडी आहे, दिवसभर मला थंडी वाटली. आणि प्रीतम पण म्हणत होता सकाळी मला की आज खूप गार आहे, आणि म्हणून मी आज अव्यूची आंघोळ पण नाही केली, फक्त त्याला हातपायच पुसून दिले. म्हटलं एवढी थंडी आता नको करायला, बिकॉज कसं बाहेर वगैरे निघतो तर हवा लागते, सो त्यासाठी. म्हणून कुठे गेला? मला वाटलं तू इकडून येत आहे, दिसलाच नाही मला तू. चलो फिर चलते आहे. रस्ता चांगला बनवूनही रस्ता खराब आहे, म्हणजे कळतच नाही. आम्ही तरी ना अपोजिट साईडला आलो आहे, पण या रस्त्याची हालत खूप खराब आहे. म्हणूनच प्रीतमला बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नाही. खूप मस्त वारा आहे, थंड थंड वारा येतोय, भारी वाटतंय. पण थंडी ॲक्च्युली पुण्यात आहे, खरंच सांगते थंडी आहे. सो चलो, मस्त वाटतं. 2 व्हीलरवर फिरण्याची मज्जाच काही वेगळी आहे 4 व्हीलरपेक्षा. मला तरी खूप आवडते. पण काही ठिकाणी आपण जसं लांब जायचं असलं तर आम्ही नॉर्मली कारने जातो, पण जवळपास जायचं असलं तर मोस्ट ऑफ टाईम आम्ही 2 व्हीलरने निघतो, किंवा मोर दॅन 2 पीपल राहिलं तर मग आम्ही 4 व्हीलरने निघतो. आणि मस्त वाटते. आज आम्हाला एवढं लांब म्हणजे फिरून यावं लागलं आहे ना, म्हणजे नॉर्मली आम्ही ज्या रोडने येतो तर तिथनं 10 मिनटाच्या पण आतमध्ये आम्ही तिथे पोहोचून जातो. पण आज आम्ही पूर्ण लॉंगकट आलो, कारण तिकडे खूप खड्डे आहेत, इच्छाच होत नाही बाहेर पडायची तिकडून. आणि म्हणून आम्ही लॉंगकट आलो, आणि लिटरली आम्हाला 25 ते 30 मिनटं लागले, कारण ज्या लॉंगकटने आम्ही आलो आहे ना तिथे ट्रॅफिक पण बरंच असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडेफार खड्डे त्या पण रस्त्याने आहे, पण तिकडे आपण मॅनेज करू शकतो. पण जर शॉर्टकट आहे तिथे नाही मॅनेज होत. सो असं काहीचं आहे. आणि बघा ना यार, किती टाईम वेस्ट होतो. आता मला म्हणजे थोडीशी शॉपिंग करायची आहे, काही रिझन आहे तेही सांगणार आहे तुम्हाला पुढे. आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं बाहेर, जेवण किंवा वॉटेवर जे आम्ही खाणार होतो. आय डोंट नो, आता 8 वाजत आहे. दर्शन करून 1.5 तासात सगळं मॅनेज झालं पाहिजे, कारण मला माझा क्लास मिस नाही करायचा आहे. सो लेट सी आता होतं की नाही होत, पण मी ट्राय तर पूर्ण करेल. काल ना त्यांनी यूट्यूबवर लाईव्ह घेतलेलं, तर ते इझी झालं. म्हणजे यूट्यूब लाईव्हला तुम्ही परत पण बघू शकता. बट इफ जर आज त्यांनी पण यूट्यूब लाईव्ह घेतलं तर माझ्यासाठी सोने पे सुहागा होईल. अदरवाईज माझा क्लास मिस नाही करायचा यार मला. लेट्स सी. दिगंबराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. मातरम ओम तस्मा अरंगमामव यस्य क्षयाय जुनवत ओम आपो जनाय काचनः शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. छान इथे दर्शन करून घेतलं, आणि त्यानंतर आम्ही मानकर डोसाला गेलो. तिथेच आमचं मेन्यू इथे डिसाईड करणं चाललं होतं. आणि आज प्रीतमचं मत होतं की आपण नेहमी डोसा आणि हेच खातो, तर आज आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया. तसं यापूर्वी आम्ही एकदा स्प्रिंग रोल्स पण घेतले, आणि त्याच्यानंतर एकदा आम्ही आय थिंक राईस पण घेतला होता, व्हेज पुलाव वगैरे. तर प्रीतम बोलला की आज मी व्हेज पुलाव घेते, पण मला ना काहीतरी म्हणजे मी किंवा प्रीतम दोघांपैकी एक जण तरी आम्हाला कंपल्सरी डोसा घ्यावाच लागतो, की तो हेल्दी पण असतो आणि अव्यूसाठी परफेक्ट असतो खाण्यासाठी. आणि बाकी सगळ्या गोष्टी कसं द्यायला त्याला थोडी भीती वाटते, कारण बरेच मसाले असतात. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, यावेळेस मी डोसा घेते, तुला जे हवं तू ते घे. तर त्याने व्हेज पुलाव घेतला आणि मग मी डोसा घेतला. आता बघा अव्यूचं इथे खेळणं चाललंय. त्याला जसं की तुम्हाला माहितीच आहे, स्पून्स खेळायला खूप आवडतं. आणि मला ना ही गोष्ट खूप बरं वाटतं की तो स्पून खेळतोय, म्हणजे तो बिझी आहे, नाहीतर तो मोबाईल मागेल, तर मग जेवताना वगैरे मोबाईल त्याला द्यावं लागेल. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे ना, स्पूनच खेळतोय, पडेलच ना, अजून काय जास्ती होणार आहे. म्हणून त्याला खेळता खेळताच मी इथे छान असं जेवण भरवून घेतलं. थोडा नखरे करतो कधी कधी, पण ठीक आहे, खाऊन घेतो. आणि आजही त्यांनी छान असं जेवण केलं, म्हणजे डोसा वगैरे खाल्ला आणि पोटभर खाल्लं. आणि जेव्हा मुलं बाहेर गेलो आपण घेऊन आणि ते पोटभर खातात तर खूप बरं वाटतं. नाहीतर कधी कधी ना ते त्रास देतात आणि मग जेवण नाही करत. मग आपण घरी गेल्यानंतर आपल्या डोक्यात ना कंटिन्यू तीच गोष्ट सुरू असते की त्याने खाल्लं नाहीये. सो बेटर आहे ही की म्हणजे तो खातो, खेळतो पण, खातो पण. आणि ह्या गोष्टीसाठी मला खूप सॅटिस्फॅक्शन. मला ना मानकर डोस्याची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जी की खूप इम्पॉर्टंट वाटते. मानकर डोसाला तुम्ही कोणतीही डिश ऑर्डर करा, ती डिश तुमचं पोट भरवेलच भरवेल. म्हणजे
म्हणजे नॉर्मली मी डोसा मागवते तर पोट भरून जातं, पुलाव मागवते तर पोट भरून जातं. जसं तुम्ही पावभाजी मागवताय ना त्याच्यामध्ये पण तुम्ही एक्स्ट्रा 2 पाव घेतले तर तुमचं पोट भरून जाईल. तर इथली जी क्वांटिटी असते ना ती खूप छान असते आणि प्राइसिंग पण ओके असते. अशी खूप कमी पण नाही, खूप जास्ती पण नसते आणि एकदम बेसिक प्राइस मध्ये तुम्हाला खूप छान पोटभर हेल्दी व्हर्जन ऑफ जेवण मिळून जातं. सो तर तुम्ही जर कधी मानका डोसा ट्राय नसेल केला ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. म्हणजे तुम्ही जर पुण्यात असाल तर मला वाटते पुण्याच्या बाहेर यांची ब्रांच नाही आहे, बट जर तुम्ही ज्या कोणत्या सिटीमध्ये आणि तिथे जर ही ब्रांच असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. टेस्ट वाईज खूप छान असते आणि यांच्याकडे ना खूप छान चटण्या पण असते जे की डोस्याबरोबर देतात, तर ते मला खूप आवडते. तर आमचं इथे मस्त खाऊन पिऊन झालं होतं आणि प्रीतम इथे सॉफ्ट घेऊन आला. तर अव्यूची स्माईल बघा, कारण त्याला जेव्हा असं काही गोष्टी खायला मिळते, मी जेव्हा नाही म्हणते आणि तरी सुद्धा पप्पा इझिली देते, तर त्याला खूप आनंद होतो. झाला सोड मला. झालं प्रीतम, तू पण येऊन जा. तुझी क्या सोच रे उधर? काय नाही तिथे पाल वगैरे काही पण नको सांगू. ए पडशील पडशील. सो चला आम्ही घरी आलो आहे. म्हणजे 10 मिनिटं बाकी होते माझ्या क्लासला. आता क्लास सुरू होईल माझा 2 मिनिटांनी. म्हटलं चला व्हिडिओ आपण एंड करूया. सो आज खरंच छान दिवस गेला. दुपारी बराच वेळ माझा असाच गेला. त्यात मला काहीतरी करायचं होतं. मला थोडं पडद्याची कटिंग सो मला आज माझे जे कवर आहे त्याची कटिंग करून घ्यायची होती, म्हणजे सोफ्याच्या कवरची. तेही नाही झालं. अव्यू झोपल्यावर करायचा प्लॅन असते, पण मी एडिटिंगला बसली. एडिटिंग नंतर बराच वेळ माझा असाच निघून गेला आणि मग थोड्या वेळाने अव्यू पण उठून गेला. सो त्याच्याबरोबर भरपूर वेळ गेला. मग भांडी किचन सगळं क्लीन करायचं होतं. दुपारी मी काहीच केलं नव्हतं. सो यात माझा खूप वेळ गेला आणि जेव्हा म्हणजे असं पॉवर नॅप घेऊन किंवा अव्यू बरोबर राहून माझा वेळ त्याच्यानंतरचा जो असतो तो असं वाटते की वेस्ट होतोय. मला युटिलाइज करायचं आहे बट समहाव नाही होत आहे. अँड सेकंड थिंग ना, मी आता 6:30 वाजता उठून जाते, बट डोळ्यात माझी प्रचंड झोप असते. म्हणजे चेहऱ्यावर मला खूपदा पाणी मारावं लागतं, पण मी ट्राय करते पूर्णपणे. पण ठीक आहे, मी खूप खुश आहे आज, कारण नॉर्मली रोज जे काही ते लोक व्यायाम शिकवतात ना त्याच्यात एक कंपल्सरी सूर्यनमस्कार असते, जो की 10 ते 12 वेळा करावं लागतं. मी स्टार्टिंगला जेव्हा ट्राय केलं पहिल्या दिवशी तेव्हा मला 2 पण नाही झाले. मग 2-3 दिवसानंतर 5 झाले होते, मग 7 झाले आणि आज मी पूर्ण 10 सूर्यनमस्कार केले. आणि मला इतकी मोठी गोष्ट असं वाटायची नाही की खूप मोठी अचिव्हमेंट आहे. खरं तर खूप आधी जेव्हा मी हिंदू मुलींच्या शाळेत होती ना नागपूरला, तेव्हा मी सूर्यनमस्कारामध्ये भाग घेतला होता. ते 12 सूर्यनमस्कार आणि बाहेरचे लोक आले होते तेव्हा ते बघायला, तेव्हा मी पार्ट घेतलं. त्याच्यानंतर मी कधीच केलं नव्हतं. आणि पण मला लक्षात होतं अधूनमधून मी थोडंफार करायची, पण असं कंटिन्यूमध्ये कधी नाही केलं. आणि आता मी जेव्हा करते ना, आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ की होत आहे माझ्यानी. हा मला स्टार्टिंगला वाटल्यावर माझ्याने नाही होणार, मी करत तर आहे, माझ्याने होईल का, स्ट्रेचिंग नाही होणार. अजूनही मला परफेक्ट जमत नाही. माझे हातपाय पुढे मागे होतात, त्याच्यात पूर्ण प्रॉपर असं राहते सूर्यनमस्कारामध्ये. आणि सूर्यनमस्कार केल्याने ना पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते. म्हणजे जर तुम्ही सूर्यनमस्कार 12 करू शकता आहे, दॅट मीन्स की तुमची बॉडी बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहे. आणि त्यात बरेच आणखी पण गोष्टी ते सांगत आहे, जसं की आज माझा फेस योगा आहे. मी सांगितलं होतं लास्ट टाइम पण, वेनसडे थर्सडे फ्रायडे 9:30 ते 10 असते आणि आता तो सुरू होणार आहे. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तेव्हापर्यंत बाय.